कसा किल्ला किती दाती आता जुळलेला आहे किती वर्षाचा आहे 4.5 वर्षाचा आहे 4.5 वर्ष किती हा उंची किती आहे बैलाची तरी 6.5 फूट लांबी 9.5 6.5 फूट आणि 9.5 फूट नमस्कार संतोष काकडे आदर खुर्द बैलगाडी फायबरमध्ये बैल येते फायबरमध्ये आणि बैलगाडी सागवानी का आणि आमचा मोबाईल नंबर 99 75 36 18 58 आदर खुर्द. मागच्या गाडीची किंमत काय द्या हा 6,000 रुपये त्या बैलांची किंमत काय मोठ्या बैलांचे 12,500 आणि गायींची किंमत काय खिल्लार गायींची 14,500 रुपयाला खिल्लार गाय आणि जर्सी गायींची किंमत जर्सी गायची 700 रुपये 750 आणि ह्या बैलगाडीची किंमत काय बैलांचं बैलांचे 5,000 आणि त्या मोकळ्या बैलांची किंमत काय 3,000 रुपये. ठीक आहे धन्यवाद. जर कोणाला घ्यायची असेल तर ह्यांचा फोन नंबर देतो याच्यावर तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार दादा, कुठून आला आपण? मी जत उमराणीहून आलो, तालुक्याचा जिल्हा सांगली. सांगलीवरून. काय नाव आहे बैल? बैलाचं नाव सोने आहे. सोने. बैल कुठल्या जातीचा आहे? बैल कोसा किल्ला जातीचा आहे. कोसा किल्ला. किती दाती आता बैल? बैल आता जुळलेला आहे किती वर्षाचा आहे? 4.5 वर्षाचा आहे. 4.5 वर्ष. किती हा उंची किती आहे बैलाची तरी? 6.5 फूट लांबी 9.5 6.5 फूट आणि 9.5 फूट. बैल मारतो का? नाही मारत. बैल अवताला यायला कसं चालतो? नाही अवताल बिवताल काय एक पैसेच काम करू मग फक्त क्रॉसिंग साठी वापर. होय म्हणजे ब्रीड तयार करतो. हां किती म्हणजे किती आतापर्यंत गायींना रेतून दिले तुम्ही? 700 गाई रेतून सगळे. 700 गायींना. त्यांची जी खुंड आहेत त्यांची हां ती पैदास चालू आहे का आता? पैदास चालू आहे. म्हणजे ते खिल्लार कशासाठी पळवता तुम्ही? शर्यतीसाठी का असं शेती कामासाठी? शेती कामासाठी वापरतात. काही लोक हौशेने पाळतात, काही क्रॉसिंगला वापरतात. प्रत्येक विभागामध्ये याचं वासरू जातात. असं कुठलंच वासरू की बिना कामाचं असं कुठलं झालं. नॉर्मली 3 महिन्याचं वासरू असेल तरी 17,000 रुपये रेट येते शेतकऱ्याला. अजून म्हणजे आता सांगलीवरून तुम्ही इथं आला, त्याला खुराकाचे याचं कसं काय नियोजन असतं? खुराक म्हणजे असते 6 प्रकार धान्य मिळून पीठ तयार केलं जाते. शेंगपेंड असते, दूध असते, परत कडीच तेल असते, अंडे असतात. अंडे आणि करडीचं तेल असते. तरी टोटल काय खर्च होत असेल महिन्याचा? टोटल होते महिन्याचं एक 50-55 रुपये खर्च होते. महिन्याला नाही म्हणलं तरी 3-3.5 लाख रुपये कमवतात. हो का? रेतन फक्त. धन्यवाद दादा.